जा गंगाईकडून घे हो जा. आता माझ्या हातचा बरा घेईल तो. तुमचा मुलगा झालाय आता तो कायद्याने. अगो असे का म्हणते आहेस गंगू? याआधी सुद्धा तो माझाच मुलगा होता हो. तो तान्हा असतानाच ओटीत टाकलेस त्याला तू माझ्या. आणि कायद्याने जरी मी त्याची आई झाले असले तरी तू जन्मदात्री आहेस त्याची. आणि तुझ्या या हक्काचा मी नेहमीच आदर करते. तू आणखी आबा भाऊजींनी हे नेहमीच लक्षात ठेवा. आणि खरे तर ही सारीच मुले आपल्या साऱ्यांचीच फार लाडकी आहेत, होय ना? आणि आता तर काय, कालच आपल्या नानूची मुंज सुद्धा झाली आहे, त्यामुळे त्याचे जास्तीच लाड काय. शिवाय आता सखूताईंच्या लग्नाचाही विचार करावयास हवा. हा? इतक्यात? अरे इतक्यात म्हणजे काय, 12वे सरले तिचे. जनरीतीप्रमाणे मोठेच आहे हे वय. शिवाय आता बाळंबटजी नाहीत आपल्यासोबत स्थळे पाहावयास. खरेच आहे हो आपले. मला आपले रोज वाटते आज येतील ते यात्रेहून. पण इतके दिवस झाले ते काही परत नाही आले. हो, बाळंबटजींची फार आठवण येते. तेच म्हणतो मी, ते असते तर उत्तम स्थळे शोधली असती त्यांनी. परंतु माझ्या ओळखीत एक ठिकाण आहे. मुलगा अत्यंत संपन्न घराण्यातला आहे. गेली बरीच वर्ष ग्वाल्हेरात होती ही मंडळी. शिक्षणही बरेच आहे. वय वर्षे 51. उत्तम स्थळ आहे. मला असे वाटते सखू सध्या फिमेल हायस्कूलात शिकत आहे. यावर्षी 7वी इयत्ता होईल तिची. निदान तोपर्यंत तरी तिच्या लग्नाचे पाहू नये. शिवाय तिला पुढेही शिकावयाचे आहेच. हो, आणि हायस्कूलातील तिची प्रगतीही चांगली आहे. ते खरे आहे, पण चांगली स्थळे एकदा हातची गेली की गेली. हे स्थळ उजवे आहे, माझ्या परिचयातले आहे. क्षमा करा मामनजी, पण वयातील हा फरक लक्षात घेता सखूसाठी हे स्थळ कृपा करून आपण सुचवू नये असे मला वाटते. तिचे हायस्कूल शिक्षण चालू आहे तेच योग्य आहे. आलेच मी. वहिनींचे म्हणणे बरोबर आहे. मला वाटते त्यांचा नकार आपण मान्य करावा. निदान सखूची 7वी इयत्ता तरी पूर्ण होऊ दे. ठीक आहे, पहा कसे ते. बरे का गंगू, आपल्या बायकांची पाने आपण स्वयंपाकघरातच घेऊ. पुरुषांची जेवणे झालीच आहेत, आपण बायकांनी सुद्धा आता जेवून घेऊ. हो हो. सखू, रमावहिनींना म्हणावे जेवायला बोलवले आहे. नाही, आज बुधवार आहे ना, त्या जेवत नाहीत आज. बुधवारी कोणता उपवास? आपला माधवा गेला हो बुधवारी. तेव्हापासून बुधवारचे दुपारनंतर पाणी सुद्धा पीत नाही हो. अगदी दुसरा दिवस उजाडेपर्यंत. आज आपल्या इच्छेप्रमाणे नानूचे दत्तक विधान केले. नारायण नीळकंठ रानडे.
आज नारायण महादेव रानडे झाला. कायदेशीररित्या आता आपला पुत्र झाला तो. तसा अगदी तान्हा असल्यापासून आपल्याच अंगावर वाढला तो. लोकांसाठी आपण आबा भाऊजींचा मुलगा दत्तक घेतला असे असेल, पण आपल्या दोघांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी मात्र अगदी अगदी तान्हा असल्यापासून आपलाच पुत्र आहे तो. आज त्यावर कायद्याचे मोर्तब झाले इतकेच. मात्र स्वतः आबा भाऊजींना आणि गंगेला सांगितले आहे मी, मुलगा तुमचाच आहे. त्यास माझाच लळा अधिक असला तरी तुम्ही परका समजू नका त्यास. उलट चारी बाजूने माया मिळू दे त्यास. आज उपनयन देखील केले त्याचे. मोठा सुरेख दिसत होता बटुवेशात. आपला नानू आहेच तसा लागवी. आज हवे होतात तुम्ही. पांडू दादा जी बरे का? होय झाले आता तुमचे. म्हातारे झालात तुम्ही. आता म्हातारा कासरे नव्हतोय. 2 दणके दिले ना तर अजून 4 लोक आडवी करेन बघा मी. बरोबर बरोबर. फक्त 2 भाज्या आणताना धाप लागते, बाकी काही विशेष नाही ना. बाकी काय नाही. तू चेतन काय चाललंय तुमचे? मगापासून पाहतोय. काम काडीचेही नाही. नुसत्या गोष्टी करीत हसण्या खेळण्यात वेळ दवडता आहात. आणि पांडू दादा, तुम्हाला आता कामही झेपत नाहीये. सरळ आपल्या गावी रवाना व्हा. वय झाले तुमचे. आता आपल्या घरी आराम करा. आबा भाऊजी काय बोलता आहात हे? हो, त्यांच्या अंगा खांद्यावरती लहानाचे मोठे झालो आहोत आपण. त्यांचेच बोट धरून वावरलो ना या वाड्यात. विठू काकांना, सुभद्रा काकूंना, माईंना बोलाल का असे? उद्या आमचेही वय झाले तर आम्हाला घराबाहेर जा असे सांगणार आहात का? नका असे दुखवू लोकांच. नोकरांसमोर माझा अपमान करायला लागलात का वहिनी तुम्ही? घराची मालकीण असल्याचा तोरा आलाय वाटते तुम्हास. पण मी हा तोरा उतरवल्याशिवाय राहणार नाही. घ्या. हे काय? माझ्या एकट्यासाठी चहा? तुझा कुठे आहे? ईश, अहो दिवसा ढवळ्यात दिवाणखान्यात बसून का मी चहा घेऊ? का? मुंबईत असताना माधव दादा कितीतरी वेळा सकाळचा आणि संध्याकाळचा चहा हा रमावहिनींसोबतच गॅलरीत किंवा दिवाणखान्यात बसून निवांतपणे गप्पा मारीत घेत असे. अहो, पण आपण अजून त्यांच्या एवढे समाज मान्यता असलेले थोर गृहस्थ झालेले नाही. काय? अगं मी तर अगो बाई, अहो तुमच्याबद्दल नव्हते म्हणत मी.
तुम्ही आता नावाजलेले डॉक्टर आहात. मोठीच प्रतिष्ठा आणि नाव आहे तुम्हास. पण मी काही रमा वहिनींसारखी नव्हे. होशील, तू ही होशील. आणि त्यासाठी हे समाजकार्यच करावयास हवे असं नाही काही. एका व्यक्तीस आपल्या मताप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य हे असलेच पाहिजे. म्हणजे आता मला तुझ्या हातात हात घालून साऊथ आफ्रिकेच्या क्लबात स्त्री पुरुष नृत्य करतात ना, तसे करावेसे वाटते आहे. अहो अगं? बघेल सोडा मला. कोण येत आहे? बरे, आपण आपल्या खोलीत जाऊ. बरे, मी तुला हे नृत्य शिकवतो अगदी. काय? अहो सोडा मला. अहो बाबा बाबा, काय झाले? काय झाले? रमा वहिनींचे म्हणजे जरा अलीकडे जास्तच होत चालले. व्यवस्थापनाचा अधिकार दिलाय दादाने. घराच्या मालकीण नाही झाल्या त्या. कायदा आम्हालाही समजतो. आबा भाऊजी, अहो काय बोलताय हे? भीतो की काय मी कोणाला? घराच्या नोकरांसमोर जर माझा अपमान करणार असतील तर मी का म्हणून आत्मीने वागावे? आबा, काय चालले आहे? आबा, सुभद्रा काकूंनी तुझे मन अगदी कलुषित करून ठेवलेले आहे. अरे, त्यांच्या नादास लागून रमा वहिनींकडे पाहण्याची तुझी दृष्टी दूषित करून घेऊ नकोस. आबा, रमा वहिनी कॅन नेव्हर बी अनफेअर टू एनीवन. आणि हे बघ आबा, रमा वहिनी आणि माधव दादा यांना सौम्यतेचा पुतळाच म्हणाव्यास हवे ना. अरे, नोकरांसमोर तुझा अपमान करण्याची तर गोष्ट सोडच, तुझ्या समोर नोकरांचा देखील अपमान करणार नाहीत त्या. पण तू का म्हणून एवढी कड घेतोयस त्यांची? कड घेत नाहीये आबा, कड घेत नाहीये. वस्तुस्थिती सांगतोय, समजावतोय. आणि हे बघ आबा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या मुलाला, नारायणला त्यांनी दत्तक नाही का घेतलेलं? म्हणजे सारे काही हे त्यासच मिळणार आहे ना. काय एवढी आदळापट करतोय साबा? बी प्रॅक्टिकल. बाबा, तू ना त्यांचीच बाजू घे. आबा, काम काडीचेही नाही. नुसत्या गोष्टी करीत हसण्या खेळण्यात वेळ दवडता आहात. आणि पांडू दादा, तुम्हाला आता कामही झेपत नाहीये. सरळ आपल्या गावी रवाना व्हा. वय झाले तुमचे. आता आपल्या घरी आराम करा. वहिनी साहेब, अहो अहो काय करताय हे पांडू काका? वहिनी साहेब, मला इथून दूर करू नका. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला इथेच राहू देत. उठा बरे, आधी उठा. हे बघा पांडू काका, जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत कोणीही तुम्हास येथून जा असे म्हणणार नाही. निश्चिंत रहा अगदी. रमे, थोडे बोलावयाचे होते ग. पोरी, तू जर ठाम नसतीस तर सखूचे खरोखरीच लग्न झाले असते. वयातले एवढे मोठे अंतर याचा कोणीच विचार केला नसता गो. अगदी सखू तुझ्या आई वडिलांच्या घरी, तुझ्या माहेरी असते ना, तरी सुद्धा खरेच कधी कधी वाटते की जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. बिचारी सखू, जन्माच्या वेळी आई गेली तिची, आणि काही वर्षांपूर्वी तुझा भाऊ दाजी म्हणजे सखूचे वडील सुद्धा गेले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने तिची जबाबदारी तुझ्यावर आहे हो. आणि मला खात्री आहे की तू तिच्यासाठी अगदी योग्य वर निवडशील.
तिचे काही सगळे काही व्यवस्थित करशील. माझा विश्वास आहे तुझ्यावर. ग रे गवतातला, ग रे गवतातला, म रे मक्यातला, म रे मक्यातला, भ रे भटजीतला, भ रे भटजीतला, न रे नथीतला, न रे नथीतला. बरे सांगावयाची मुख्य गोष्ट म्हणजे मला पुढचे शिकण्यासाठी इंग्लंडला आणि स्कॉटलंडला जावयाचे आहे. पण मुळी यावेळी मी नाही राहणार एकटी इकडे. हे गेले तर मी पण. थोडे महत्वाचे बोलावयाचे आहे. काय झाले? अहो घाबरू नका. बातमी अशी आहे की आमची नाशिकच्या कोर्टात बदली झाली आहे. म्हणजे स्वतः आता नाशिकला जाणार? होय. अहो पण तुम्हा सोडून नाही रमाबाई.